शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाचा जरंडेश्वर साखर कारखाना ईडीनं सील केलाय। याच प्रकरणात ईडीकडून आता अजित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत जे आरोप करण्यात आले ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत। केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा असाच लावला तर लोकशाही धोक्यात येईल असा आरोप अजित पवार यांनी केलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कागदपत्र देण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय। अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश यांना सोमवारी ईडी समन्स बजावणार आहे। अनिल देशमुख प्रकरणी बदल्या झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बदल्यांमध्ये देशमुखांचा हात असल्याचा संजीव पालांडे यांचा कबुली जबाब होता आणि त्यानंतर ईडीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमितची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास चौकशी केली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोघांना ईडीनं समन्स बजावलंय। बीडमध्ये संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारताच ते संतापले। मला प्रश्न विचारायचे असतील तर मला आधी मुख्यमंत्री करा असं ते म्हणाले। ते कोणी उत्तर देऊ शकत नाही आणि देणार नाही। मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल ना संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट झाल्याच्या TV9च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। मी दिल्लीत अमित शहांना भेटल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे। तसंच हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे। भाजप शासित उत्तराखंडमध्ये नव राजकीय संकट ओढावलंय। उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। रावत यांनी संवैधानिक संकट असल्याचं सांगत राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय। दिल्ली ईडीनं मोठी कारवाई केली आहे। संदेसारा ग्रुप घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनू मोरिया आणि संजय या दोघांची मालमत्ता जप्त केली आहे। खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेच्या चौकशीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीला 1 महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेत। पावसानं दडी मारल्यानं आणि आणखी 8 दिवस तरी पावसाला जोर मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची टांगती तलवार आहे। धरणांमधील जलसाठा घटतोय त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरही कपातीचं सावट आहे। 12वी मूल्यांकनाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला। सीबीएसईच्या धर्तीवर 10वीचे 30% गुण, 11वीचे 30% आणि 12वीचे 40% गुण ग्राह्य धरून मूल्यमापन केलं जाणार आहे। सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले। आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्हिटी निकषांनुसार सातारा जिल्ह्याचा समावेश पुन्हा 4थ्या स्तरात आहे। त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानं सकाळी 9 ते 2 या वेळेतच सुरू राहणार आहेत। सांगलीत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20% दरम्यान गेल्यानं कडक निर्बंध लागू करण्यात आले। शुक्रवारपर्यंत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेटची पडताळणी करून शनिवारी निर्बंध पुढे सुरू ठेवायचे की शिथिल करायचे याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे। गोव्यात राज्यव्यापी कर्फ्यू 12 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला। मात्र काही निर्बंध शिथिल केले। आतापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत सुरू असणारी दुकानं आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत। जोपर्यंत सर्व दुकानं सुरू करण्याचा शासन आदेश येत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांचा विश्वास बसणार नाही। त्यामुळे शासनानं तात्काळ आदेश काढावा, अन्यथा सोमवारपासून सर्व दुकानं सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिलाय। देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही असं डॉक्टर VK पॉल यांनी म्हटलंय। तर छत्तीसगड, अरुणाचल, केरळ या राज्यांमध्ये संक्रमण वाढल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। गर्भवती महिला देखील कोरोनाची लस घेऊ शकतात। आरोग्य मंत्रालयानं गर्भवती महिलांना लस देण्याच्या
नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात इतर थकबाकीदारांच्या तुलनेत सर्वाधिक 27 लाख घरगुती वीज ग्राहकांकडे 863 कोटींची थकबाकी आहे. ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही सुरू आहे. बंडा तात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पहाटे त्यांचे समर्थक वारकरी आळंदीच्या वेशीवर आले तेव्हा ते त्यांना सोडवण्यासाठी गेले असता पोलिसांनी बंडा तात्या यांना ताब्यात घेतलं. आम्ही अजूनही पायीवारीच्या निर्णयावर ठाम आहोत, असं बंडा तात्या कराडकर यांनी म्हटलंय. तसंच पोलिसांनी जर त्रास दिला तर आम्ही समूह घेऊन चालू, एकटे चालणार नाही, असंही कराडकर म्हणाले. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे. हरिनामाच्या गजरात मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानोबांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलेलं आहे. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यात वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले पाहायला मिळाले. वारकऱ्यांच्या जयघोषानं सगळा आसमंत दुमदुमून निघाल्याचं पाहायला मिळालं. मानाचा अश्व माऊलींच्या पादुका आळंदीत येईपर्यंत इथेच असणार आहे, अशी माहिती कर्नाटकातील अंकलीचे सरदार शितोळे सरकार यांनी दिली आहे. पायीवारी असतील तर एका दिवसात अश्व येणं शक्य झालं असतं, असंही ते म्हणाले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील खोपोलीजवळ बोरघाटात काल अपघातात पती पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. अंगाचा थरकाप उडेल अशी ही दृश्य समोर आली आहेत. अहमदनगरला महानगरपालिकेच्या सावेडी लसीकरण केंद्रावर तुफान राडा झाला. भाजप पदाधिकारी आणि लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रत्नागिरीच्या तिवरे धरणग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घर वाटप करण्यात आलं. मात्र ही घरं गळती निघाल्यानं धरणग्रस्तांनी संताप व्यक्त केलाय. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यानंतर आणखी एक भारतीय मुलगी अंतराळ विश्वात इतिहास रचणार आहे. वर्जिन गॅलेक्टिक या खाजगी अंतराळ एजन्सीनं युनिटी 22 या अंतराळ यानानं अवकाशात झेप घेण्याचं जाहीर केलंय आणि यामध्ये मूळ भारतीय असलेल्या सिरिशा बांदलाचा समावेश आहे. ही घोषणा कंपनीचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताच पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्यात आलं. दुसरी लाट ओसरू लागल्यानं जम्बोमधील रुग्ण कमी झाले होते. त्यानंतर जम्बोमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेणं थांबवण्यात आलं होतं. गेल्या 5 दिवसांपासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी 20,000 डोस मिळालेत. लसीकरण केंद्रावर लस पोहोचवण्यात आली. आजपासून ती नागरिकांना दिली जाणार आहे. राज्यात काल 8,753 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. 8,385 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 156 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत काल 676 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 96% इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 744 दिवस इतका झालाय. पुणे शहरात काल नव्यानं 269 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. पुणे शहरातील एकूण संख्या आता 4,79,072 इतकी झाली. तर काल 220 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी 1.5 पटीनं वाढ झाली. शुक्रवारी 201 नवे कोरोनाबाधित आढळले तर 238 रुग्ण कोरोनामुक्त झाले. औरंगाबादमध्ये लसीकरणाचा वेग वाढलाय. शहरातील 17 लाख लोकसंख्येपैकी आतापर्यंत 4,47,334 नागरिकांनी लस घेतली. त्याची सरासरी 27% इतकी आहे.
ब्रिटनमध्ये ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 94% कमी झाला असा दावा एका अहवालात करण्यात आलाय. ॲस्ट्राझेनेका लसीचे 2 डोस घेतल्यानंतर 65 वर्ष आणि त्यावरील लोकांचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी झालाय. मुंबईत 90 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य प्रशासनाकडून ठेवण्यात आलं होतं. यापैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. लसीकरणासाठी जाणाऱ्या शिक्षिकेचा कल्याण पश्चिमेतील बाबगाव इथे खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाला. दिव्या कटारिया असं त्यांचं नाव आहे. रुग्णालयात दाखल केलं असता 4 दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्ग NH66 रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण बांधकामामुळे टोलवसुलीची अंमलबजावणी केली जाऊ नये अशी मागणी लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. उल्हासनगरमध्ये जवळपास 122 धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश महानगरपालिकेनं दिलेत. अशातच नागरिकांनी सरकारकडून कुठल्याही आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवू नका, कारण सरकारकडे पैसेच नाही, पगार सुद्धा उधार घेऊन करावे लागतायत असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारनं अधिसूचना काढली असेल तर त्याचं स्वागत करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारकडे एम्पिरिकल डेटा नाही, सेन्सस डेटा आहे असंही ते म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी मविया सरकारवर टीका केली आहे. आघाडी सरकार प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवतंय. राज्याच्या केंद्राच्या सक्षमतेवर विश्वास असल्याचं त्यातून दिसतंय, पण आता ते किती सक्षम आहेत हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य केल्यास ओबीसी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. तसंच मतपेटीतून आरक्षणाचा हिसका दाखवा असंही ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून काही मोठे नेते कार्यरत असल्याची टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ओबीसींच्या प्रश्नावर दोषारोप करून प्रश्न सुटणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.